महसूल कर्मचारी संघटनेचा हमारी मांगे हमारी मांगे यूनियन हमारी यूनियन को आप सभी का बापू वार्ता न्यूज नेटवर्क में स्वागत है। इस वक्त मैं जो कि जिलाधिकारी कार्यालय में मौजूद हूँ। यहाँ पे आपको जैसे कि बोर्ड में दिख रहा होगा, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संगठन के ओर से बेमुद्दत संप जो कि पुकारा हुआ है और यह विगत 8 दिनों से यह संप शुरू है। कहीं न कहीं देखा जाए तो आज महसूल प्रशासन के काम रुके हैं। 200 के ऊपर कर्मचारी आज यहाँ पे बेमुद्दत संप कर रहे हैं। क्या मांग है उनकी, क्या विशेषताएं है, मांग को लेकर आइए हम उनसे जानते हैं। काय मागणी आहे तुमची व का बरं आंदोलनावर बसला? शासन स्तरावर बरीचशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेकडून मागणी करूनही बरीचशी मागणी ही प्रलंबित आहे। तर नाइलाजाने आम्हाला हे आंदोलन पुकारावे लागले। त्यापैकी प्रामुख्याची जी मागणी आहे, आमची प्रामुख्याची मागणी आहे की 2006 मध्ये आकृतीबंध हा लागू झाला होता। 6 नंतर प्रत्येक 10 वर्षांनंतर आकृतीबंध नवीन लागू होतात। तर 16 मध्ये आकृतीबंध लागू व्हायला पाहिजे होती, पण आकृतीबंध हा 16 मध्ये लागू न झाल्यामुळे आज 2024 आहे। त्या आकृतीबंधामुळे आज 40% पदे आमची ही रिक्त आहेत। 40% पदे रिक्त असल्यामुळे एक कर्मचारीकडे 2-2, 3-3 टेबलाचा कार्यभार देण्यात येतो। त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकतावर विपरीत परिणाम होतो। तर शासनाकडे आमची प्रामुख्याने हीच मागणी होती। 2016 मध्येच दागड समितीने दागड समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये स्पष्ट समितीचा अहवाल आहे की आकृतीबंध महसूल कर्मचाऱ्यांची ही लागू झालीच पाहिजे। आधी कसा पुरवठा विभाग हा महसूल विभागामध्ये विलीन होता। आज पुरवठा विभागाला शासनाने वेगळा करून त्यांची नवीन आकृतीबंध लागू केलेली आहे। पुरवठा विभागामध्ये आधी महसूलमध्ये असल्यामुळे त्यामध्ये बरेच कर्मचारी हे महसूल विभागाचे होते। आज पुरवठा विभाग जर वेगळा झाला, त्यामुळे तिथलेच एक महसूल कर्मचारी हे तिथून निघाल्यानंतर त्यांचं समायोजन महसूल विभागामध्ये कोणत्या प्रमाणे करण्यात येईल हा एक प्रश्न आहे। त्यासाठी आपण हा आंदोलन पुकारलेला आहे की बा नवीन आकृतीबंध लागू करण्यात यावा। आंदोलनामध्ये पूर्ण गोंदिया तालुक्याचे लोक आहेत की संपूर्ण जिल्हा? किती लोक आहेत तुमच्यासोबत? 205 कर्मचारी संपूर्ण जिल्ह्याचे महसूल कर्मचाऱ्यांचे संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आज किती दिवसापासून तुमचं आंदोलन सुरू आहे? 15 तारखेपासून हा सुरू झालेला आहे। आज 8वा दिवस आहे आंदोलनाचा। संबंधित अधिकाऱ्यांना भेट वगैरे काय दिली आहे का? उद्याची भेट आहे। महसूल मंत्र्यांनी उद्या बैठक लावली आहे। त्या बैठकमध्ये जर आमच्या प्रश्नाचे निकाली निघाले तर हा संप आमचा मोडेल। मग आता तुमच्या जागी टेबल कोण सांभाळतो तुमच्या महसूल विभागाचा? ते आता राजपत्रित अधिकारीकडे आहे। ते ज्यांना आदेश करू शकतात ते बघू शकतात। सध्या तर आमच्या कोणताही महसूल कर्मचारी ह्या टेबलवरती काम करत नाहीये। किती दिवसापर्यंत आंदोलनावर राहाल जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली? मागणी पूर्ण झाली की लगेच आम्ही कामावर रुजू। अच्छा, असं का करावं लागलं? तुमच्या महसूल विभागाच्या माध्यमातून आंदोलन आमच्या आंदोलनाला जवळपास 8 दिवसचा कालावधी होऊनही आमच्या मागण्यांबद्दल विचार करण्यात आलेला नाही आहे। आजपर्यंतही आमच्या आंदोलनाच्या बाबतीत आम्हाला बोलवलं नाही किंवा मीटिंग लावलेली नाही आहे। त्याच्यामुळे सध्या तरी महसूल विभागामार्फत सर्व तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय इथलं काम बंद आहे। पूर्ण गोंदिया जिल्ह्याचे कर्मचारी त्यात आंदोलन? पूर्ण गोंदिया जिल्ह्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जे जास्तीत जास्त जिल्हे आहे महसूल विभागाचे, तर त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। आता तुमचं काम बंद आंदोलन असल्यामुळे सर्वसाधारण माणसाला आता कुठं जावं हा प्रश्न आहे सर्वात मोठा। हो, ह्या तर प्रश्न आहेच। आम्ही काम बंद केलं त्याच्यामुळे सर्वसाधारण लोकांना त्रास होतच आहे, परंतु हा त्रास झाल्यानंतर आता सरकार त्याच्यावर काय तोडगा काढते याच्याकडेच आमचा कल आहे। काय सांगणार, तुम्हाला वाटते का शासन तुमची मागणी पूर्ण करणार की नाही? 8 दिवस झाले, 8 दिवसापासून तुमचं सगळं काही प्रोसेसमध्ये आहे। शासन मागण्या पूर्ण करतील, कारण की आम्ही काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे जे सामान्य जनतेला त्रास होत आहे त्याची जळ कुठे ना कुठे शासनापर्यंत पोहोचली आहे। त्याच्यामुळे शासन आमच्या मागण्या करतील मंजूर। जैसे कि दर्शकों आपने देखा, महसूल कर्मचारी संगठन के ओर से जो कि महसूल कर्मचारी संगठन के पदाधिकारियों ने बताया कि उनकी कुछ प्रमुख मांगे हैं और प्रमुख मांगे यदि उनकी अगर पूरी होती है तो वह अपना संप जो कि पीछे लेंगे। दूसरी ओर देखा जाए तो आज सर्वसाधारण इंसान के काम रुके हुए है, क्योंकि हर काम जो कि महसूल से ही लटके हुए रहते हैं। कहीं ना कहीं सबसे बड़ा सवाल खड़ा हो रहा है शासन प्रशासन के ऊपर। इसके पहले भी उन्होंने बार बार जो कि पत्र व्यवहार किए, संबंधित
अधिकारी संबंधित प्रशासन को उन्होंने जानकारी दी है। जानकारी देने के बाद आज भी उनका कोई निराकरण नहीं निकला। कहीं ना कहीं वो जो कि उच्च स्तरीय अधिकारी और जो कि संबंधित प्रशासन है उनसे गुहार लगा रहे कि उनकी मांग पूरी की जाए। आज जो कि सर्वसाधारण इंसान का महसूल से काम लटका हुआ है। यदि अगर ऐसे ही धरना और बेमुद्दत संपर्क शुरू रहेगा तो कहीं ना कहीं जो कि काम लटकेंगे और काम लटकने की वजह से वह काम जो कि है पीछे चले जाएगा। दर्शकों, आपने देखा कि महसूल कर्मचारी संगठन के पदाधिकारियों ने क्या कहा क्या नहीं, आपने देखा। अगले पार्ट में बहुत जल्द मिलेंगे। गोंदिया से गोविंद।